सगळ्यांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. सोलापूरचे ग्रामदैवत असलेले हे सिद्धेश्वर मंदिर 12व्या शतकातील महान संत, योगी आणि शिवभक्त श्री सिद्धरामेश्वर यांनी बांधले होते. या मंदिराची आख्यायिका आणि इतिहास खूप वेगळा आहे. मंदिराची स्थापना आणि 68 शिवलिंगे आख्यायिकेनुसार सिद्धरामेश्वर महाराजांना त्यांच्या गुरूंनी संपूर्ण सोलापूर परिसरात 68 शिवलिंगांची स्थापना करण्याचा दृष्टांत दिला होता. या सूचनेचे पालन करत त्यांनी सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात 68 शिवलिंगे आणि अष्टविनायकांची स्थापना केली. या सर्व शिवलिंगांचे मध्यवर्ती केंद्र म्हणून त्यांनी सिद्धेश्वर मंदिराची निर्मिती केली. शिव आणि विष्णू भक्तांमधील एकता, भगवान शिव शैव आणि भगवान विष्णू वैष्णव यांच्या अनुयायांमधील धार्मिक मतभेद दूर करून समाजात ऐक्य आणि समभाव निर्माण करणे हा या मंदिराच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता. सिद्धरामेश्वर हे एक महान योगी होते, ज्यांनी समाजसेवेलाच ईश्वर मानले. त्यांनी गावात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे तलाव, सिद्धेश्वर तलाव, खोदले. सिद्धरामेश्वरांनी जिवंत समाधी घेतली. ती जागाच आज मंदिर परिसरातील मुख्य गाभारा म्हणून मानली जाते. प्रसिद्ध गड्डा यात्रा. या मंदिराशी संबंधित गड्डा यात्रा मकर संक्रांतीच्या काळात 3 दिवस मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते, जी सोलापूरची सर्वात मोठी सांस्कृतिक ओळख आहे. ऐतिहासिक संदर्भ. इतिहासकारांच्या मते संत सिद्धरामेश्वर हे कन्नड भाषेतील महान कवी होते, ज्यांनी हजारो वचने लिहिली आहेत. या मंदिरामुळेच सोलापूरला सिद्धेश्वर नगरी असेही संबोधले जाते. मंदिर परिसरात या सिद्धरामेश्वर तलावात एक भव्य मूर्ती आहे, ज्यात श्री भगवान महादेव सिद्धरामेश्वरांना हाताला पकडलेलं आहे. तिथे एक अन्नछत्र सुद्धा आहे. तेथे सकाळी 11 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 महाप्रसादाचे आयोजन सर्व भाविक भक्तांसाठी मोफत केलेले असते. तेथे येणारा प्रत्येक भाविक भक्त त्या प्रसादाचा लाभ नक्की घेतो. तेथील तलावात छान सुंदर असे पाण्याचे कारंजे बसवण्यात आलेले आहेत, ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मंदिर परिसराच्या आजूबाजूला वेढलेल्या तलावात पर्यटकांसाठी बोटिंग करण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा आनंद प्रत्येक पर्यटक आवर्जून घेत असतो.
अतिशय स्वच्छ सुंदर परिसर अशा पवित्र स्थळी प्रत्येकाने एकदा अवश्य भेट द्यावी. त्याचबरोबर मंदिर चारही बाजूंनी सिद्धेश्वर तलावाने वेढलेले आहे. मंदिराकडे जाण्यासाठी पाण्यावरून एक पूल बांधण्यात आला आहे. मंदिर परिसराला सुरक्षेसाठी एका मोठ्या दगडी तटबंदीने वेढलेले आहे, ज्यामुळे याला एका छोट्या किल्ल्याचे स्वरूप प्राप्त होते. मंदिराच्या बांधकामावर चालुक्य आणि राष्ट्रकूट काळातील हेमाडपंथी शैलीचा प्रभाव दिसून येतो, तर शिखरांवर दाक्षिणात्य स्थापत्यकलेची झलक आहे. मंदिराच्या गर्भगृहात संत सिद्धरामेश्वर महाराजांची संगमरवरी समाधी आहे. या समाधीवरच मुख्य शिवलिंग प्रस्थापित आहे. मंदिराचा मुख्य सभा मंडप भव्य असून तो नक्षीकाम केलेल्या दगडी खांबांवर पेललेला आहे. या खांबांवर पौराणिक कथांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिर परिसरात आणि सोलापूर शहरात सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 शिवलिंगांपैकी मुख्य शिवलिंगे याच वास्तूच्या अंतर्गत वेगवेगळ्या कोनाड्यात आणि उपमंदिरांमध्ये पाहता येतात. मंदिराच्या समोर एक भव्य दगडी नंदी आहे. तसेच प्रवेशद्वाराजवळ पारंपरिक पद्धतीची उंच दगडी दीपमाळ बांधलेली आहे, जी उत्सवाच्या वेळी दिव्यांनी उजळून निघते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.